रामकृष्ण हरी, माफ करा. तर काय चाललं होतं आपलं की राजहंस. मग प्रत्येकाने सारासार विचार केला पाहिजे. म्हणजे काय की आपण राजहंसाच्या भूमिकेत आलं पाहिजे. मग राजहंस म्हणजे काय की दूध आणि पाणी वेगळं कसं करायचं, त्याच्या पुढे जर का पाणी आणि दूध मिक्स करून ठेवलं तर राजहंस काय करतो, पाणी वेगळं करतो, दूध वेगळं करतो, दूध प्राशन करतो आणि पाणी तसंच ठेवतो. मग ही भूमिका आपल्याला आपली पाहिजे. सारा आसाराचा निवाडा प्रत्येक वेळेला आपल्याला करता आला पाहिजे. मग बघा, आता समर्थ नेहमी म्हणतात की सारा आसाराचा निवाडा करताना दोघांमधला फरक कळला पाहिजे. सारा आसाराचा निवाडा करताना दोघांमधला फरक कळला पाहिजे. माऊली पण म्हणतात की दधी माखला वायसो, दह्याने जरी कावळा किती माखला तरी आपण त्याला राजहंस नाही म्हणू शकत. किंवा त्याच्या पलीकडे गेलो तर समजा देवळामध्ये जगन्नायक दादा, देवळामध्ये कोण आहे, जगन्नायक आहे आणि देवळावरी बैसलं काक. देवळामध्ये जगन्नायक आहे आणि देवळाच्या शिखरावर जर का कावळा बसला, देवळावरी बैसला काक, तरी तो देवाहुनी अधिक म्हणू नये की, देवापेक्षा अधिक त्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. तो देवळाच्या जरी शिखरावर बसला तरी तो तिथं काय करणार, तो विष्ठाच करणार. बरोबर ना? त्याची काही भगवंताप्रती निष्ठा नाही आहे. म्हणून आपल्याला सारा आसाराचा निवाडा करताच आला पाहिजे की उंच स्थानावर जरी कोणी बसला तरी तो श्रेष्ठ आपण त्याला म्हणू शकत नाही. त्याच्याही पलीकडचं उदाहरण देता येईल आपल्याला की समजा राजा बैसला राजद्वारी, राजा बैसला राजद्वारी आणि मरकट बैसला स्तंभावरी. माकड कुठे बसलाय? स्तंभावर, म्हणजे मोठ्या उंच खांबावर बसलंय. मग त्या माकडाला राजापेक्षा श्रेष्ठ म्हणायचं का? राजा बैसला राजद्वारी, मरकट बैसला स्तंभावरी, परी तो राजाहुनी अधिक चतुरी म्हणू नये की. म्हणजे आपण जर का खरोखर चतुर असू तर आपण त्याला राजापेक्षा श्रेष्ठ म्हणू शकत नाही. किंवा त्याही पलीकडे सांगायचं म्हटलं तर बगळे पाण्यात बसलेले असतात. बगळे कुठे बसलेले असतात दादा? पाण्यामध्ये. आणि ते कायमच पाण्यामध्ये बसलेले असतात. आणि ब्राह्मण येतात, स्नान संध्या करतात आणि निघून जातात. मग आता ब्राह्मणाचं स्नान होतंय, ते निघून गेले, पण बगळे तिथंच बसलेत. मग आता ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ त्यांना म्हणायचं का? ब्राह्मण स्नान संध्या करून गेले, बक तैसेची बैसले. समर्थ काय म्हणतात? ब्राह्मण स्नान संध्या करून गेले, बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले म्हणू नये की. म्हणून ते काय ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ म्हणू शकतो का आपण त्यांना? नाही म्हणू शकत. कारण त्यांचं लक्ष कुठे असतंय? ते जरी पाण्यात बसले तरी त्यांचं लक्ष कुठे आहे? त्यांचं मासा कसा पकडता येईल याच्यावर त्यांचं लक्ष आहे. म्हणून सारा आणि आसाराचा निवाडा आपल्याला नेहमी करता आला पाहिजे. आता मला आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं काम होतं, त्याच्यामुळे मी महाराजांना म्हटलं मला उद्या थोडी अडचण आहे, तर उद्याचा दिवस करा तुम्ही प्रवचन. पण आता देवाची इच्छा काही वेगळीच आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे दादा, किती धावपळ करून मी इथपर्यंत आले. सकाळपासून दासबोध ग्रंथ उघडायला पण वेळ मिळालेला नाही आहे. तरी पण भगवंताच्या इच्छेप्रमाणे तो करून घेईल. सगळं त्याच्यावर सोपवायचं. म्हणून काय सांगितलंय? हां, तर सांगायचं म्हणजे काय की ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळीची बाणे सद्विद्ये अंगे. एकदा आपण सद्विद्येचा विचार घेतला तर सद्विद्या काय होते, आपल्याला काय होते? लगेच आत्मसात होते. फक्त त्या सद्विद्येचं काय करायचंय, आपल्या अंगी तो सत्वगुण बांधता आला पाहिजे. समर्थ मागे पण सांगून गेले की एक येता दोघे जाती निघून या. एक येता दोघे जाती निघून या. मग ह्या तिघांचं असं आहे की एकाने वर डोकं काढलं ना तर दोघे खाली दबून राहतात. मग आता वरती डोकं कोणी काढलं पाहिजे? सत्वगुणाने काढलं पाहिजे का रजोगुणाने काढलं पाहिजे का तमोगुणाने काढलं पाहिजे? आपलं तमोगुण, रजोगुण, सत्वगुण हा पुष्कळ पसारा झालेला आहे. मागे भरपूर त्याचं विश्लेषण झालेलं आहे. पण मग आपला वाढीस कुठला गुण लागला पाहिजे? म्हणून मागच्या वेळेला पण मी सांगून गेले, पुन्हा एकदा सांगते की तुकाराम महाराज पण म्हणतात की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा,
पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. रज सत्व तम आहे ज्याची अंगी त्याचं गुणी जगी वाया गेला. रज म्हणजे काय? नरकाची केवळ. रज म्हणजे काय? तम म्हणजे काय? नरकाची केवळ. रज तो सबळ माया जाळ. तम म्हणजे काय? केवळ नरक आहे, अधोगती आहे. आणि रज तो सबळ माया जाळ. आणि तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. तुकाराम महाराज काय म्हणतात की येथे सामर्थ्यच कशाचं आहे? तर सत्वगुणाचं आहे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहिर्निशी. अखंड काय केला पाहिजे? तर अखंड आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. कारण परमार्थामध्ये काय होतं तर सत्वगुण वाढत असतो. परमार्थामध्ये काय होतं? सत्वगुण वाढायला लागतो. जसं जसं आपण परमार्थामध्ये खोल जाऊ तसं तसं आपण आपल्यामध्ये सात्विक विचार वाढीस लागतात. म्हणून पुढच्या ओळीमध्ये काय सांगितलं? सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. सद्विद्येचा पुरुष, सद्विद्या ज्याच्या अंगामध्ये आहे तो पुरुष कसा आहे? तो उत्तम लक्षणी विशेष. त्याच्या अंगात कशी लक्षणं आहेत? तर उत्तम लक्षणं आहेत. मग त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. उत्तम लक्षणं म्हणजे काय हो? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. या सगळ्या गुणांमध्ये जो आहे की कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा, आम्हाला काही फरक पडत नाही. आमची कोणी निंदा केली, जय सद्गुरू रामकृष्ण हरी, आम्हाला कोणी मोठं म्हणलं तरी मागे पण मी नेहमी सांगत असते की आपल्याला निंदा केली तरी लावून घ्यायची नाही आणि आपल्याला कोणी वंदन केलं तरी ते आपल्याला लावून घ्यायचं नाही. कारण ह्या उपाध्या जर का आपण लावत बसलो तर मग आपल्याकडे पुण्याईचा साठा होणारच नाही. पुण्याईचा साठा होईल का? नाही होणार. मग याच्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. या सगळ्यातनं आपण काय झालं पाहिजे? बाहेर पडलं पाहिजे. नको नको मान नको अभिमान सोडी मितूपणा तोची सुखी. मान नको, अभिमान नको, मितूपण सोडल्याशिवाय आपण सुखी होणार नाही ना. मितूपणाची झाली बोळवणं. एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान म्हणा किंवा जाणं म्हणा, मितूपणाची बोळवण झाल्याशिवाय त्या भगवंताला जाणताच येणार नाही. आणि त्याला जाणण्यासाठी आंतरिक जाणीव पाहिजे. आणि ती जाणीव कशामुळे येईल? तर सद्विद्या अंगी असेल तर त्या भगवंताला जाणता येईल. म्हणून सद्विद्येची लक्षणं समर्थ सांगताना म्हणतात की सद्विद्येचा पुरुष सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. त्याचे गुण ऐकल्यानंतर एवढा संतोष वाटतो की कारण बघा आपण सहज म्हणतो, सहज काही गुणी माणूस आहे म्हणजे याच्यामध्ये एकही अवगुण दिसे ना. कधी कोणाविषयी वाईट बोलत नाही, कधी कोणाशी ह्याला रागवताना बघितलं नाही, कधी कोणाबरोबर ह्याला भांडताना पाहिलं नाही. म्हणजे हा केवढा गुणी माणूस आहे. हे दुसरे नाही मरावे म्हणजे एखादं बघा मेल्यानंतर कीर्ती मागे राहिली पाहिजे म्हणतो ना आपण, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मग कीर्ती ती कोणती? बघा आता पुष्कळ आले आणि पुष्कळ गेले. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देख देखता नातू पंतू तोही तैसा झाला. किती आले आणि किती गेले. मग कोणाची नावं मागे राहिली हो? नावं कोणाची मागे राहिली? जो कीर्तिरूपी उरला ना त्याचं नाव मागे राहिलं. मग मला कीर्तिरूपाने उरता आलं पाहिजे. मला नेहमी बाबा माझं कोणीतरी मागे नाव काढावं किंवा माझं नाव मोठं व्हावं असं नाही म्हणत. पण फक्त निदान एवढं जरी लोक म्हटले ना, नाही बाबा चांगले होते तरी पुष्कळ झालं गेल्यानंतर. पुढे काय सांगितलं? भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ, अमृत वचने. बघा पुढे दिलंच आहे की वचन कसं आहे, कसं पाहिजे. हा सद्विद्येचा प्राणी कसा असतो दादा? अमृत वचनी. म्हणजे याचं वचनच कसं आहे? अमृतासारखं आहे. अमृताहुनी गोडी नाम, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग त्या भगवंताचं जसं नाव अमृतापेक्षा गोड आहे तसं ते भगवंताचं जर का अमृताहून गोड नाव मी माझ्या मुखामध्ये घेतलं ना तर माझ्या मुखातनं काय येईल हो? अमृतच बाहेर पडणार आहे. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे,
नामाविनं, भगवंताच्या नावाशिवाय जर का आपण बोलत असू तर ते सर्पाचं बीळ आहे. आणि ह्या रसना म्हणजे मागच्याच ह्याच्यामध्ये वाचण्यात गेलं की जेने जिंकिली रसना, दादा, जेने जिंकिली रसना तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तोची सत्वगुण. मागच्याच ह्याच्यामध्ये दिला ना की जेने जिंकली रसना, जेने आपली जीभ जिंकली. पाहायला गेलं ना तर सद्गुरु चरित्रामध्ये 2रा अध्याय आहे. त्या 2ऱ्याच अध्यायामध्ये कलीचं दाखवलेलं आहे. सद्गुरु चरित्र गुरुचरित्र कोणी वाचलं असेल ना तर त्यांच्या लक्षात येईल लगेच की 2ऱ्या अध्यायामध्येच कली काय करतो, ब्रह्मदेवापुढे जिव्हा आणि लिंग धरून आलेला असतो. जिव्हा उजव्या हाताने धरली आणि डाव्या हाताने लिंग धरलेलं आहे. मग ब्रह्मदेव हसला. ब्रह्मदेव म्हटलं की असं का रे बाबा हे अशा विचित्र अवस्थेमध्ये, आणि वेडा वाकडा वाकुल्या दावे हसे रडे तोंड करुणी वाकडे, असं ते सद्गुरुचरित्रात फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मग अशा ह्या अवस्थेमध्ये तो कली आहे ना ब्रह्मदेवापुढे आला, अशी जिव्हा हातात धरली आहे उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये आपलं लिंग धरलं आहे. मग ब्रह्मदेव म्हणले अरे बाबा तू, आणि नग्नच आलाय ब्रह्मदेवापुढे, एकही कपडा अंगावर नाही. कली कसा ब्रह्मदेवापुढे आलाय ते सांगण्याचा प्रयत्न करते. ते गुरुचरित्रामध्ये आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तो कसा आला ब्रह्मदेवापुढे, की अशा अवस्थेमध्ये आला. मग ब्रह्मदेव हसायला लागले की बाबा का रे तू अशा अवस्थेमध्ये माझ्यापुढे का आलास. तर तो बोलला की या कलियुगामध्ये, कली ब्रह्मदेवाला काय सांगतोय ऐका दादा, या कलियुगामध्ये जो कोणी जिव्हा मी हातात का धरली, या कलियुगामध्ये जो कोणी ही जीभ जिंकेल ना त्याला माझी बाधा होणार नाही. मी त्याला बाधूच शकत नाही, कारण मी जिव्हा का हातात धरली की जो कोणी जीभ जिंकेल ना तो जग जिंकेल. जेने जिंकली रसना तृप्त जयाची वासना. तृप्त जयाची वासना म्हणजे काय, 2रा भाग दाखवला लिंगाचा. ज्यांनी आपली वासना निर्वासना केली. 2रा भाग जो डाव्या हातामध्ये शिष्ण धरलेला आहे, लिंग धरलेला आहे. तर जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना, मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याला त्या कामाची बाधा होऊच शकत नाही. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जो हरिभक्त आहे तो आपल्या शक्तीने कामाला पण मारतो. म्हणजे आपल्याला काय, हरिभक्त काय करतो, जो भगवंताचा भक्त आहे तो काय करतो, तर तो इंद्रियांच्या अधीन होत नाही, तो इंद्रिय आपल्या अधीन ठेवतो. ज्याला इंद्रिय दमन करता आलं, ज्याला इंद्रिय ताब्यात ठेवता आली, तो खरा हरिभक्त. आणि त्याला खरा हरिभक्त म्हणायचं. आपल्या पुढे असे भरपूर कली येऊन नाचणार आहेत, पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. आपल्याकडे आता कोण आलाय, आपल्याकडे लोभ आलाय का, काम आलाय का, क्रोध आलाय का, मद आलाय का, मत्सर आलाय का, दंभ आलाय का, संशय आलाय, चिंता आली आहे, कोण आलाय आपल्याकडे. मग आपल्याकडे जो आलाय ना त्याला आपण ओळखता आलं पाहिजे. आणि त्याला ओळखता आलं ना तर आपण बघा, तर त्याचा प्रभाव आपल्यावर होणार नाही. समजा रस्त्याने चाललोय आणि अगदी तुम्हाला मागे पण मी प्रसंग सांगितला खडकवासल्याचा, की माझ्या पुढं पैशाचा पाऊस पडला, पण आम्ही काही त्याच्याकडे बघितलं पण नाही, ज्याचे होते त्याला मिळालं नाही, सगळ्यांनी उचलून घेऊन गेले. आम्हाला इच्छा पण झाली नाही की एखादी नोटेला हात लावावा, कारण जे परधन पापाय, परस्त्री पापाय, परपुरुष पापाय, परनिंदा पापाय. परनिंदेसारखं दुसरं पाप नाही, परधनासारखं दुसरं पाप नाही. मग हे सगळं जर का नियम आहे, आणि ज्या वेळेला आपण परमार्थामध्ये येतो, ज्या वेळेला आपण विठ्ठल मात्रा घेतो, त्यावेळेला आपल्याला ही पथ्य सगळी सांभाळता आलीच पाहिजे. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्येही सांभाळावी. आणि ही सगळी पथ्य येतो. आता आपण ही पथ्य जरी सांभाळली तरी आपल्याला तेवढीशा वरवर, म्हणजे काय म्हणायचं आता, कसं लोकांचं सांगायचं आपण, की वरवर दिसण्यावर जर का लोक तरी पण आपल्याला नावच ठेवत असतील तर तो त्यांचा भाग आहे. शेवटी माणसाला जगणं आहे, एकमेकांशी बोलणं आहे. आता समजा मी दादांशी बोलते, माझे बंधू आहेत, पण बघणाऱ्याला माहीत नाही ना की दादा माझे भाऊ आहेत. ते म्हणणार हां ज्योतिताई जरा त्यांच्याशी बोलताना मी पाहिली. म्हणजे याला आपण काही करू शकत नाही.
या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही, कारण दुसऱ्याच्या मनामध्ये काय येईल त्या गोष्टीला आपण नाही काय करू शकत. पण आपल्या मनाची आपल्याला खात्री पाहिजे, आपल्या मनाची आपल्याला. आणि प्रत्येक वेळेला आपण आपलीच आपल्याला खात्री असली ना तर जगाचा आपण विचार करू करायचाच नाही हो. कारण जगाने कोणाला चांगले म्हटलेत? अहो सीतासारखी पतिव्रता कोणाचा, माफ करा मला शांताराम दादा, जरा तुमचा स्पीकर बंद करता का? शांताराम दादा तुमचा स्पीकर बंद करता का? श्री विठ्ठल, मला काय म्हणायचं आहे की असं लिंक तुटते बरं का, माफ करा. तर कुठे होतो आपण की विषय? हां बरोबर, ह्या जाग्या होत्या ताई फक्त एकट्याच. तर सीतेलाही लोकांनी सोडलेलं नाही. ज्या वेळेला युद्ध वगैरे झालं आणि आता सीतेला घेऊन अयोध्येमध्ये जायचं, तर त्यावेळेला रामाच्या मनात विचार आला की मी जर का सीतेला अशीच घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील बरं, की रावणाने नेलेली सीता रामाने परत आणलीच कशी? असे लोक म्हणतील ना की रावणाने नेलेली सीता रामाने परत आणलीच कशी? मग आता काय करायचं? आता सीतेला सांगितलं की तू आता काय कर, मी हे युद्ध काही तुझ्यासाठी केलं नाही, फक्त म्हणजे तुला परत नेण्यासाठी मी युद्ध केलं नाही. फक्त युद्ध मी का केलं की कोणी असं म्हणू नये की रामाची पत्नी नेली तरी राम शांत बसला, असं कोणी म्हणू नये म्हणून मला युद्ध करावं लागलं. पण आता तुला 10 दिशा मोकळ्या आहेत. काय आहेत? 10 दिशा मोकळ्या आहेत. आता आपल्याला कधी कधी हा प्रश्न पडला नाही का हो कधी दादा? आपण नेहमी ऐकलं 10 दिशा 10 दिशा 10 दिशा. मग 10 दिशा कुठल्या? कोण सांगू शकेल का मला? 10 दिशा कोणत्या? सांगू का? 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, हां, आणि एक वर आकाश खाली पृथ्वी. राईट. हां, म्हणजे ह्या 2 दिशा आहेत ना, ह्या कोणाच्या पटकन लक्षात येत नाही. ऊर्ध्व आणि अधोगती, ऊर्ध्व गती आणि अधोगती. मग ह्या 10 दिशा तुला आता मोकळ्या आहेत, तू कुठेही जा, असं रामाने सीतेला सांगितलं की तुला 10 दिशा मोकळ्या आहेत, तू कुठे पण जा. मग आता सीतामाई काय केलं? सीतामाईनी म्हटली लक्ष्मण भाऊजी तुम्ही काय करा, आता माझ्यासाठी चिता सज्ज करा, कारण मला दुसरा पर्याय नाही, मी रामाला सोडून मी कुठे जाणार. त्यामुळे मी आता काष्ठभक्षण करणार आणि मी आता अग्नीमध्ये प्रवेश करणार. तर मी काय आता जीवन ठेवणार नाही. मग आता चिता सज्ज केली. लक्ष्मण रडतायत, सगळे रडतायत, सगळे हनुमंतराया सगळे रडतायत, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी की आता सीता काय करणार आहे, तर चितेमध्ये प्रवेश करणार आहे. मग असा तो प्रसंग तुमच्या आमच्या पण सर्वांच्या आता डोळ्यासमोर उभा राहिला की चिता सज्ज केली, आता सीता काय करणार, त्या चितेमध्ये उडी घेणार आहे. राहिलं का साखरे महाराज? प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला ना सगळा. हां, मग आता सीता त्या अग्नीमध्ये उडी घेणार आहे, असा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि सीतेने उडी मारली. आता उडी मारल्यानंतर त्या काही क्षणातच त्या चितेमधनं मूर्तिमंत अग्नी सीतेला असा हातावर घेऊन बाहेर आला, अग्निदेव. मग आता अग्निदेव काय बोलले माहिती आहे का, की रामा ही माझी मुलगी, म्हणून आपण धन्य धन्य हा वैश्वानरू, समर्थ म्हणतात धन्य धन्य हा वैश्वानरू. आता ओघाने आठवलं म्हणून सांगितलं मध्येच समर्थांची ओवी. धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा शशरू. शशरू म्हणजे सासरा. धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा शशरू. मग शशरू अग्निदेव रघुनाथाचे सासरे कधी झाले, तर ज्या वेळेला सीतेला त्यांनी असं हातामध्ये आणलं आणि रामाला सांगितलं ही माझी मुलगी सीता पवित्र आहे आणि हिचा तू काय कर, आता स्वीकार कर. मग त्यावेळेला फार सुंदर, खरं तर आहे ना दादा, ग. माडगुळकरांचं ते गीत रामायण पण आपण ऐकलं पाहिजे. डोळ्याला पाणी येतं माहिती आहे. त्या गीत रामायणामध्ये फार सुंदर आहे हे गीत, माहिती आहे का. राम काय म्हणतात माहिती आहे? एक मिनिट. राम काय म्हणतात माहिती आहे का तिथे, की ज्ञात काय नव्हते मजला हिचे शुद्धशील
मला काय माहीत नव्हतं, हिचं शुद्धशील मला माहीत नव्हतं. ज्ञात काय नव्हते मजला हिचे शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल. ज्ञात काय नव्हते मजला हिचे शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल. लोकमान्यता ही शक्ती लोकनायकाची, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नाही पराधीन नाही. ज्ञात काय नव्हते मजला हिचे शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल. म्हणजे मला काही माहीत नव्हतं का की ही सीता माझी शुद्ध आहे. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. मला काही माहीत नव्हतं का. वियोगी ही सीता रडता धीर आवरेना. ही सीता जेव्हा रडत होती तेव्हा मला सुद्धा धीर आवरत नव्हता. वियोगी ही सीता रडता धीर आवरेना, कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना. मी डोळ्यातनं जेव्हा सीता अग्निकाष्ठ भक्षण करायला चालली होती त्यावेळेला मला काही रडू येत नव्हतं. कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना. सगळी सेना उभी होती, मी डोळ्यातनं पाणी काढू कसं, राम म्हणतायत. पापणे तर गोठविली मी नदी आसवांची. काय केली मी तर आसवांची नदी पापण्यामध्येच आटवली, पण बाहेर दाखवलं नाही. प्रत्येक वेळेला पुरुषांचं तसंच होतं. केवढा मोठा दुःखाचा प्रसंग असतो त्यांच्यावर, पण आपण सहज म्हणून जातो. आपण बायका आहेत ना, फार हळव्या असतो, आपण सहज म्हणून जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्यापेक्षा हळवे ते असतात. पुरुष जास्त हळवे असतात. फक्त ते का डोळ्यातनं पाणी काढत नाही, का दुःख सगळं पापणीमध्ये आठवतात का, तर मी जर का डोळ्यातनं पाणी काढलं तर माझं कुटुंब खचेल. कारण पुरुष हा कुटुंबाचा मेन आधार असतो, आधारस्तंभ असतो. आणि तो जर का मी जर का बायकांसारखा रडलो तर माझ्या घरातलं कुटुंब सगळं काय होईल, खचेल. त्यामुळे प्रत्येक पुरुष आहे ना पापणीमध्ये सगळं, आपली जी आसवाची नदी आहे ना ती सगळी पापणीमध्ये तो आठवत असतो. असं रामप्रभू म्हणतात की पापणीत गोठविली मी नदी आसवाची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. अयोध्येस जरी मी नेथो अशी जानकी ते, विषय सुख मजसी म्हणती लोक लोपणेचे. लोक काय मला म्हणतील, काही म्हणतील हो. गमावून बसतो माझ्या प्रीतमी प्रजेची. माझ्याच प्रजेची प्रीत मी काय केली असती, गमावून बसलो असतो. म्हणून नेहमी राजाला कोणाचा विचार करावा लागतो तर अगोदर प्रजेचा विचार करावा लागतो आणि मग स्वतःचा विचार करावा लागतो. तरीसुद्धा अशा अवस्थेमध्ये सगळी अग्निकाष्ठ परीक्षा झाल्यानंतर, अग्निपरीक्षा झाल्यानंतर सुद्धा लोक गप्प बसले नाही. तो अग्निपरीक्षा झाल्यानंतर सुद्धा लोक गप्प बसले का. ते एवढं होऊन सुद्धा सीतेला नेल्यानंतर जे बोलायचं तेच लोक बोलले, पण तेही रामाला सहन झालं नाही. परत लक्ष्मणाला सांगितलं हिला काय कर आहे अशी, वाल्मिक ऋषींच्या आश्रमापाशी हिला नेऊन सोडा, हिला काय मी आता सांभाळू शकत. म्हणजे त्या सीतासारख्या पतिव्रतेला आणि तिला जर का एवढा त्रास झाला दादा, तर तुमची आमची काय हो कथा. त्यामुळे आपण लोकांकडे लक्ष न देता आपण पुढे चालत राहायचं, एवढंच मला कळतं. थोडक्यात आपल्याला रामायण खूप आहे सांगायला. संपूर्ण दासबोध संपल्यावर आपण रामायण सुरू करू, फार तर गीत रामायण. पण आपल्याला आता दासबोध पण समाज पण उरकायचा आहे. त्याच्यामुळे काय सांगितलं आहे, भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ अमृतवचनी, परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम प्रसन्न आणि उदार अतिशयसी. कसा असतो हा सद्विद्येचा प्राणी, कसा असतो, परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर. कसा असतो, धीर. बघा केवढा धीर आहे हो. त्या प्रभू रामचंद्राचं चरित्र जर का पाहिलं ना तर केवढा धीर आहे की उद्या राज्याभिषेक होणार. उद्या काय होणार आहे, राज्याभिषेक उद्या होणार आहे. आणि आज आपल्याला कळतंय की 14 वर्षाच्या वनवासाला जायचं आहे. उद्या राज्याभिषेक होणार आणि आज कळतंय की 14 वर्षाच्या वनवासाला जायचं आहे. पण तरीसुद्धा केवढा धीरपणा, केवढा धीटपणा. आणि अशा अवस्थेमध्ये सीतेचा निरोप घ्यायला गेले. सीतेला म्हटले की मी आता काय करतो, वनवासाला जातो, तू इथेच राहा.
तर ती म्हटली, काय म्हटली माहिती आहे का, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुरती, वनवासाची मला न भीती, संघ असता भाग्यविधाता. तुम्ही माझे भाग्यविधाता आहात आणि तुम्ही माझ्या संघ असताना मला कसली वनवासाची भीती, मी तर तुमच्या पुढे निघणार म्हटली. तुम्ही मागे आहे ना, मी तुमच्या पुढे. म्हणजे एवढा धीर असायला पाहिजे. काय सांगितलं, परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न. आजचा समासच आहे ना, आपल्याला सारखे श्रीराम प्रभूंचे दाखले काय येतात, तर आजचा समास आहे सद्विद्या. आणि सद्विद्या आणि सत्वगुण हा पूर्ण सत्वगुणाचा पुतळा म्हणजे श्रीराम प्रभू आहे. त्याच्यामुळे बरेचसे आता दाखले श्रीरामांचेच येणार आपल्याला. म्हणून परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार अतिशयची. आता चतुरपणा, श्रीरामांचा चतुरपणा कुठे बघता येईल माहिती आहे का, ज्या वेळेला भरत आहे ना, मागे घड्याळ पण बघते मी, ज्या वेळेला भरत आहे ना श्रीरामांच्या भेटीसाठी गेले, भरत गेला भेटीसाठी आणि श्रीरामाला बोलले की श्रीरामा, माझ्या आईच्या मूर्खपणामुळे तुम्हाला हा वनवास घडलेला आहे, तर आता मी तुम्हाला परत न्यायला आलोय, तुम्ही माझ्याबरोबर परत चला. त्यावेळेला श्रीराम काय म्हटले हो भरताला की अरे बाबा, तुला का वाटतं की तुझ्या आई म्हणजे माझी आई नाही का, तिने तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केलंय, पण तुला का वाटतं की तुझ्या आईमुळे मला वनवास भोगावं लागतं. हे माझं पूर्वसंचित आहे. हे काय आहे, माझं पूर्वसंचित आहे. ह्याच्यात कोणाचाही दोष नाही. माय कैकई ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व दैव जातं. खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. कोण म्हणताय, श्रीराम म्हणतायत की माझ्या पूर्वसंचिताचा खेळ आहे. आपण काय म्हणावं, आपण काय म्हणायचं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, नको आग्रहाने मजसी परत उस व्यर्थ. मला आग्रह करून मला व्यर्थ तू परत येण्याचा आग्रह करू नको. काय कर, तू या राज्याचा स्वीकार कर. अयोध्येचा हो तू राजा, रंक मी वणीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. काय करू आपण, वडिलांचं वचन पाळून दोघे कृतार्थ होऊ आणि अयोध्याचं राज्य तू कर आणि मी माझं पूर्वसंचित जसं असेल तसे मी भोगतो. मग हा फक्त सद्विद्येचा प्राणीच बोलू शकतो. हा कोण बोलू शकतो, ज्याच्या देहामध्ये सत्वगुण भरलेला आहे आणि सद्विद्या ज्याच्या अंतकरणामध्ये आहे. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयची. बघा किती हो, म्हणजे जेवढे याच्यामध्ये दिलेत ना तेवढे सगळे गुण मला माझ्या श्रीरामामध्ये दिसतात. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयशी, वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी. किती नम्र जो होतो ना, अखंड नम्रता ज्याच्या अंगी आहे ना, त्यांनी सगळ्या विश्वाला कोंडलं म्हणून समजा. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. तो अनंताला आतमध्ये कोंडण्याची त्याची ताकद आहे फक्त एका नम्रतेमध्ये. म्हणून काय सांगितलं पुढे, राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयशी. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक. राजा असून जर का धार्मिक असेल तर किती उत्तम आहे. शूर असून जर का विवेक असेल, शूर आहे आणि तो शूर असून जर का मूर्ख असेल तर तो त्याच्या ताकदीचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी करणार. पण शूर असून तो विवेकी असला पाहिजे. तारुण्य आणि नेमक. तारुण्य आहे पण नेमकं कळलं पाहिजे. तारुण्य आहे पण नेमकं कळलं पाहिजे की विषय किती वापरायचे. नेमक हा शब्द इथं का वापरला, तारुण्याच्या तिथं नेमक हा शब्द का वापरला, की तारुण्य आहे पण तारुण्यामध्ये नेमकं कसं वागायचं ते कळलं पाहिजे. तारुण्य आणि नेमक अतिशयशी. तारुण्य असेल आणि नको तसं वागला तर चालणार आहे का. मग नेमकं म्हणजे काय, की नेहमी मी सांगते की फोडणीचा डबा आहे, त्याच्यातली आपण भाजीला हळद किती टाकायची, जिरी मोहरी किती टाकायची, तिखट किती टाकायचं, याचं सगळ्याचं प्रमाण आहे. तसं आपल्याला आयुष्यामध्ये जगताना सुद्धा प्रमाण आणि अप्रमाण समजलंच पाहिजे. पुढे सांगितलं
वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी. काय सांगितलंय बघा, अखंड कुळाचार पाळता आला पाहिजे, युक्ताहारी निर्विकारी. अखंड निर्विकार म्हणजे काय, विकारांपासून बघा सुटका तर होणार नाही, फक्त त्यांना जाणता आलं पाहिजे. कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत. म्हणजे हे सगळे सद्विद्येचे प्राणी दाखवले हा, की तत्वज्ञ आणि उदासीन. तत्वज्ञान भरून ठासून भरलंय, तत्वज्ञान अंगामध्ये ठासून भरलंय, पण वृत्ती कशी आहे, उदास आहे. कारण सार कळलंय ना, जन्माचं सार कळलंय ना, की बाबा कितीही तत्वज्ञान असला, एखाद्याकडे तत्वज्ञान भरपूर आहे पण त्या तत्वज्ञानाचाच त्याला गर्व आहे. मग ते गुरुचरित्रामध्ये दाखवलं की ज्यांना तत्वज्ञानाचा गर्व झाला ते ब्रह्मराक्षस होऊन पडले. बरोबर ना. गुरुचरित्र जर का पूर्ण वाचलं असेल कोणी तर त्यांच्या लक्षात येईल की तत्वज्ञान, आम्ही तत्वज्ञानी महापंडित, आम्ही सगळ्यांना हरवत आलो, आम्ही कोणी आम्हाला जिंकू शकलं नाही. मग ह्यांना काय झालं तर त्यांच्या ज्ञानाचाच गर्व झाला आणि मग ज्ञानाचा गर्व झाल्यानंतर त्यांना ब्रह्मराक्षस होऊन पडावं लागलं. म्हणून काय सांगितलं की तत्वज्ञ आणि उदासीन. तत्वज्ञ आहे किती पण त्या विद्येचा त्याला जराही गर्व नाही, असा उदासीन वृत्ती. बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधू पवित्र पुण्यशीळ. साधू कसा पाहिजे, पवित्र आणि पुण्यशीळ. बघा माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी माझी आठवण. ऐकताय ना महाराज, भावेश महाराज ऐकताय का? हा. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की मी नाही, म्हणजे तुम्ही झोपले का नाही याची हे चेक केलं फक्त मी, कारण तुमचा व्हिडिओ बंद आहे ना. तर मी माझी आठवण, कारण काय होतं मला पण कधी डुलकी आली की मी व्हिडिओ बंद करते, म्हणून मला वाटलं भावेश महाराज झोपलेत की काय दिसेना, म्हणून मी आवाज दिला फक्त. तर माऊली, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो तू संन्याशी जाणं निरंतर. ज्याला मी आणि माझीच आठवण राहिली नाही, मी म्हणजे कोण आहे आणि माझी ओळख काय हीच ज्याला माहीत नाही, तो संन्याशी. त्याला काय म्हणायचं, संन्याशी. नाहीतर बघा एका अभंगामध्ये फार सुंदर सांगितलंय की काय होतंय अंगाला, मी परवाच तो अभंग म्हटले, आता त्याची सुरुवात मला स्मरणात येईना. अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. हा, त्याची सुरुवात सांगा. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू. हा, ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू. म्हणजे कर्म चुकीचं करून काय म्हणतात, साधू. अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा. हा, तुका म्हणे सांगू किती आणि जळो तयांची संगती. असल्यांची संगतीच नको तुकाराम महाराज म्हणतायत. तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती. म्हणून साधू कसा पाहिजे तर साधू पवित्र पुण्यशीळ आंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्म निर्मळ निर्लोभ अनुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुतिमती परीक्षा. दक्ष धूर्त योग्य तार्किकम सत्य साहित्य नेमक भेदकम कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे. काय सांगितलंय, धूर्त, दक्ष, धूर्त. दक्षता पण पाहिजे, धूर्तपणा पण पाहिजे, तार्किक पण पाहिजे, सत्य साहित्य नेमक भेदक. सगळं हे नेमकं समजलं पाहिजे हो.
की काय करायचं. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे. आता प्रसंग कळला पाहिजे ना, आपल्याला तोच तर कळत नाही. आपण एखाद्या दहाव्याच्या ठिकाणी जातो आणि तिथं शेजारच्याला म्हणतो जरा माझ्या पोरीला मुलगा बघा. प्रसंगाचा गांभीर्य कळलं पाहिजे ना, आपण कुठल्या प्रसंगामध्ये आहे. आणि एखाद्या चांगल्या कार्यामध्ये माहितीच्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी जातो आणि तिथं चर्चा काय, तो अमुक तमुक गेला. अरे जिथं जो प्रसंग आहे तिथं त्याच्याबद्दल बोल ना. लग्नाच्या ठिकाणी विषय काढ की माझ्या मुलाला नवरी बघा. म्हणजे प्रसंग पाहून वर्तन करणे हे समर्थ म्हणतात नेहमी. कार्याकारण चिन्ह जाणे, विचक्षण बोलकी, सावध साक्षपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक, पुरश्चरणी तीर्थवासी, दृढव्रती काया क्लेशी, उपवासक, निग्रहासी करू जाणे. हे सगळे सद्विद्येची लक्षणं दाखवली. सत्यवचनी शुभवचनी. बघा आता आम्ही भावेश महाराजांनी आम्ही ठरवलं होतं की खोटं बोलणार नाही. मग तेव्हापासून भावेश महाराज किती खोटं बोलले तुम्ही? अजूनपर्यंत नाहीच बोललेलं आहे. अरे बापरे, माझं काही सांगता येत नाही आता, मला एवढं आठवत नाही हो. असो नाही मी कारण मी माझ्या स्वतःच्या याच्यावरती मनावरती ठाम राहिलो आणि तुमच्या पद्धतीनेच मी वागत. वा 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 वा, अति सुंदर. तुम्ही सांगितलं होतं ना खोटं बोलायचं नाही, म्हणून तुमच्याकडे पहिल्यांदा मी एका हे सांगितलं बाबा मी 4 दिवस क्लासला जॉईन राहणार नाही. मी बोलतानाच बोललो होतो ना. 4 दिवसानंतर मी 5व्या दिवसात हजर झालो. सत्यवचनी शुभवचनी, कोमळ वचनी, एकवचनी. आता श्रीराम प्रभू कसे होते? एक वचनी, एक पत्नी, एक बाणी होते की नाही? एक पत्नी, एक वचनी, एक बाणी होते. आता याच्यासाठी एक गमतीशीर थोडा दृष्टांत पाहू. आता आपण नेहमीच कधी ऐकलं असेल, ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सारं ते शोधून घ्यावे, असारं ते जाणून त्यागावे. आता एक दृष्टांत असा आहे, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी श्रीराम प्रभूंचा. तर ज्या वेळेला विश्वामित्रांबरोबर सीतेच्या स्वयंवराला जायचं होतं. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. फार सुंदर आहे हो गीत रामायण, ऐकत जावा. तर जनकाची मिथिला पाहण्यासाठी भगवान श्रीरामाला म्हटले विश्वामित्र की जाऊया आपण. आणि मग जाता जाता वाटेमध्ये अहिल्याचा आश्रम लागला. मग त्या अहिल्याला पदस्पर्श झाल्यानंतर ती त्या शापातनं मुक्त झाली. आता हे सगळे कार्य पुढे होते हो, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की नाही. आता त्यावेळेला काही राम वनवासात नव्हते. ते फक्त त्यावेळेला कुठं होते? 14 वर्षाच्या वनवासात नव्हते ते. त्यावेळेला नुकतेच गुरूंच्या घरून विद्या प्राप्त करून ते अयोध्येला आले होते. आणि अयोध्येला आल्यानंतर विश्वामित्र आले आणि दशरथ राजाला बोलले, एक तुझा पुत्र मला देई दशरथा. कशासाठी? यज्ञ रक्षणासाठी तोची सर्वता. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी समर्थ तोच आहे आणि तो तुझा पुत्र मला तू दे. आणि मग त्याच्याबरोबर श्रीरामांबरोबर लक्ष्मणसुद्धा गेले. मग गेल्यानंतर पहिलाच वध झाला ताटिकेचा. जाता जाता ताटिका राक्षसीन ती यज्ञामध्ये हे करत होती, तिचा पहिला वध झाला. मग जे वाईट आहे त्याला मारलं गेलं आणि जे चांगलं आहे त्याचा उद्धार झाला. मग आता अहिल्याचा उद्धार झाला, पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. मग आता त्या वनामध्ये जे ऋषीमुनी होते, जे साधक होते, तर ते बोलायला लागले की श्रीरामांच्या पदस्पर्शाने दगडाची काय होते? भावेश महाराज, श्रीरामांच्या पदस्पर्शाने दगडाची काय होते? योजनाताई, दगडाची काय होते? बाई होते. हा मग श्रीरामांच्या पदस्पर्शाने दगडाची बाई होते. मग आता सगळ्या ऋषीमुनींनी एक एक दगड हातात घेतला आणि भरपूर जण आले श्रीरामांकडे. एक मनामध्ये सगळ्यांनी ठरवलं की श्रीरामांकडे जायचं आणि काय सांगायचं, आम्हाला या एका दगडाची आम्हाला एक एक पत्नी करून द्या. काय सांगितलं म्हणजे मनामध्ये काय ठरवलं होतं की दगड घेतला बरोबर आणि श्रीरामांकडे जायचं आणि सांगायचं की या दगडाची आम्हाला एक एक पत्नी करून द्या.
मग आता ज्या वेळेला आपण पण ठरवत असतो, एखाद्या मंदिरामध्ये गेलो पांडुरंगाच्या, आता एवढं आपण 18 दिवस 16-17 दिवस आपण चालत असतो वारीला, आणि ठरवलेलं असतं की पांडुरंगाच्या पंढरीमध्ये गेल्यावर असं आपण मागायचं. पण ज्या वेळेला मागणीसाठी हात जोडले जातात तेव्हा फक्त अखंड निष्काम श्री सेवा आणि दास्य भक्ती एवढंच मागणं येतं, दुसरं काही मागणं येत नाही, आणि संसाराचं मागणं मागू पण नाही. आता देवाला जे आपल्या मुखातनं वधवून घ्यायचं आहे ना, तो बरोबर घेत असतो. मग आता श्रीरामांच्या पुढे गेल्यानंतर, परब्रह्म साक्षात पुढं असल्यानंतर जीभ बोबडी वळल्याशिवाय राहणार आहे का? मग त्या ऋषीमुनींची जीभ बोबडी वळली, त्यांच्या जिभेवर सरस्वती आली, आणि ते असं म्हणायचं सोडून काय म्हणले माहिती आहे का? ते श्रीरामांना असं म्हणणार होते की नाही की आम्हास याची पत्नी करून द्या, असं म्हणायच्या ऐवजी ते काय बोलले? आम्हास आपली पत्नी करा. श्रीरामांना ते ऋषीमुनी काय बोलले? आम्हास आपली पत्नी करा, म्हणजे आम्हाला तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा, असं ऋषीमुनी श्रीरामांना बोलले. आता श्रीराम बोलले की या जन्मात मी एक पत्नी, एक वचने, एक बाणी आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मी पुढच्या अवतारामध्ये नक्की पूर्ण करणार. मग पुढच्या अवतारामध्ये पत्न्या किती होत्या? भगवान श्रीकृष्णांना किती पत्न्या होत्या? 16,108. 16,108 होत्या की नाही? हां, मग त्या सगळ्यांची इच्छा तिथं पूर्ण झाली ना? झाली. मग आता पुढे आपण कुठल्या ओळीवर होतो? सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक निश्चय असे, पुरश्चरणी तीर्थवासी, दृढ व्रती काया क्लेशी, उपासक निग्रहासी करू जाणे, सत्यवचनी शुभवचनी, कोमळवचनी एकवचनी, निश्चयवचनी सौख्यवचनी सर्व काळ, वासना तृप्त सखोल योगी. बघा, योग्याची वासना कशी पाहिजे? तृप्त पाहिजे. जर का वासना राहिली ना, बरं का महाराज, वासना जर का राहिली, साखरे महाराज, वासना जर का राहिली, झोपलेल्यांना मी फक्त जागी करते, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनाच मी आवाज देणार. तर हां, तर ज्यांची वासना राहिली त्यांना परत जन्म घ्यावा लागणार, कारण वासने योगे जन्म घेणे लागे. मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना. मनाच्या वृत्ती नाना आहेत, आणि मनाच्या वृत्ती नाना असल्यामुळे जन्म परत आपल्याला त्या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. मग ह्या वासनेचंच काय करायचं आहे? तर मरायच्या अगोदर वासनेची निर्वासना करता आली पाहिजे. नाही तर मरता मरता आपल्या मनामध्ये राहतं की अरे आयुष्यभर अख्खं आयुष्य गेलं, पण गळ्यात काही घालायलाच मिळालं नाही. मग आता असं म्हणली असती तर ठीक आहे ना, की आयुष्यभर मला मंगळसूत्र पण गळ्यात घालायला मिळालं नाही, निदान मंगळसूत्र म्हणली असती तर पुढचा जन्म मनुष्याचा तरी मिळाला असता. आता गळ्यातच काही घालायला मिळालं नाही बोलली म्हटल्यामुळे काय झालं? पुढे जन्म कशाचा मिळाला? म्हशीचा. गळ्यात काय पडलं? म्हशीच्या गळ्यात काय असतं? हां, तुम्हाला जास्त चांगलं माहिती, कारण तुमच्या दारात जनावर आहेत. मग मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना, म्हणून ह्या वासनेलाच निर्वासना करता आली पाहिजे. वासना तृप्ती सकोल योगी, भव्य सुप्रसन्न वितरागी, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निकपट निर्वेसनी, सुगड संगीत गुणग्राही, अनापेक्ष लोकसंग्रही, आर्जव सख्य सर्व काही प्राणीमात्रांशी, द्रव्यसूची दारासूची, न्यायसूची अंतरसूची, प्रवृत्तीसूची निवृत्तीसूची, सर्वसूची निसंगपणे. या सगळ्यापासून काय राहायचं आहे? तर निसंग राहता आलं पाहिजे. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थ जगमित्र. जगमित्र तरी कधी होईल आपला? जग म्हणजे सगळं जग आपला मित्र कधी होईल? आपला तोच प्रयत्न चालू आहे. आपला ह्या वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून सगळं जग आपला मित्र कसं होईल हाच प्रयत्न चालू आहे. आता अनिल महाराज कोण येथे? अनिल महाराज घाडगे, अनिल महाराज घाडगे. तर हे आपल्याला भेटले असते का? मग आपल्याला कशामुळे हे भेटले? तर आपल्या गुगल मीटच्या माध्यमातून. मग आपल्या गुगल मीटच्या माध्यमातून आपलं काय चाललंय? आपल्या वशिष्ठ गुरुकुल किंवा रघुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काय करतोय? सगळ्या जगाला मित्र करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या जगाला काय करण्याचा प्रयत्न करतोय?
मित्र. मग सगळं जग आपलं मित्र कधी होईल? कधी होईल महाराज? अनिल महाराज, सगळं जग आपलं मित्र कधी होईल? कधी होईल सांगू? कधी होईल सांगू? हो सांगा. जगामध्ये जगमित्र, आता नीट ऐका, सूत्र लिहून घ्या फार तर कुठंतरी. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. हे सूत्र कुठं आहे? आपल्या जिव्हेपाशी आहे. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून पाहावे. आपले जगामध्ये जगमित्र होतील, पण आपल्या हे सूत्र जिव्हेपाशी आहे. जिभेने जर का तू चांगलं बोललीस तर सगळं जग तुझं मित्र व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून पुढे सांगितलं, संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपण शब्दार्था जाऊच नेदी, विवाद रहित संवादी. अखंड विवाद नको, संवाद पाहिजे. विवाद रहित संवादी. एक मिनिट मी म्यूट करते. हां. विवादरहित संवादी, संग्रहित निरोपादे, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. कसं पाहिजे? मत्सर कोणाचा नको. द्वेष, मत्सर, तिरस्कार सगळं त्यागता आलं पाहिजे. पुढे सांगितलं, विमळ ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षे. अखंड काय हळूहळू एक एक पायरी पुढे पुढे जाता आलं पाहिजे. बद्धाचा मुमुक्ष, मुमुक्षाचा साधक आणि साधकाचा सिद्ध, बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध, एक एक पायरी पुढे जाता आलं पाहिजे. सुखरूप, संतोष रूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रासी. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, स्थिती, यशवंत, कीर्तिवंत, शांतिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिस्मंत, बळवंत, दयाळू. कसा पाहिजे? तर हे सगळे गुण दाखवले. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वितरागी. असो ऐसे उत्तम गुण, हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले. रूप लावण्य अभ्यासिता नये. ही ओवी सगळ्यात महत्त्वाची आहे. एक 2 मिनटं घेते, कारण आपल्याला सुरू करायलाच 10 मिनटं लेट झाल्यामुळे 5 मिनटं पुढे घेतले तर झाले तर चालतंय ना? हो चालेल चालेल. हां. ही ओवी सगळ्यात महत्त्वाची आहे. रूप लावण्य अभ्यासिता नये. ही ओवी सगळ्यात महत्त्वाची आहे. हसू नका हरीश महाराज, ऐका नीट. रूप लावण्य अभ्यासिता नये. स्पीकर बंद करा. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास नचले उपाय. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास नचले उपाय. सहज गुण काय आहे आपला? सहज गुण आहे की मी गोरी आहे, माझा सहज गुण आहे. समोरचा कोण एखादा सावळा असेल, तो सहज गुण आहे. काळे माणूस गोरे होईना, वनाळास यत्न चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण आहे. हा सहज गुण आहे. मग समर्थ काय म्हणतात की काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. काहीतरी उत्तम गुण मला देहामध्ये धारण करता आले पाहिजे. म्हणून काय सांगितले? रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास नचले उपाय. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्रांपासी असावी. समर्थ शेवटच्या ओवीत काय सांगतात? ऐसी ही सद्विद्या बरवी, सर्वत्रांपासी असावी. परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. पण जो विरक्ती पुरुष आहे ना, ही तर विद्या सर्वांपाशी असावीच, पण विरक्ताने याचा जास्त खोलात अभ्यास केला पाहिजे. ज्याला विरक्त व्हायचं आहे, हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषेने नष्ट संदेह मोडे. असा जो हरिभक्त आहे, जो विरक्त आहे, त्यांनी खोलवर याचा अभ्यास केला पाहिजे असं समर्थ म्हणतात, मी म्हणत नाही. म्हणून पुढे काय सांगतात? ऐसी ही सद्विद्या बरवी, सर्वत्रांपासी असावी, विरक्ते पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्वी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव,
चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजे. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम.